27 वर्षीय परदेशी महिलेवर 7 जणांकडून लैंगिक अत्याचार करण्यात आलेत। 2020 पासून पुण्यात वास्तव्यास असलेल्या भूतानच्या महिलेवर 7 जणांनी लैंगिक अत्याचार केलाय। राष्ट्रवादीच्या माजी पदाधिकारी शंतनू कुकडे यांच्यासह त्यांच्या मित्रांना या संदर्भात अटक करण्यात आली आहे। कुकडे यांच्यावर काही दिवसांपूर्वी दोन तरुणींचा लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता। या प्रकरणी पीडित तरुणीनं समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। यावरून शंतनू कुकडे यासह ऋषिकेश नवले, जालिंदर बडदे, उमेश शहाणे, प्रतीक शिंदे, विपिन बिडकर, सागर राजगे, अविनाश सूर्यवंशी आणि मुद्दासिन मेनन यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय। आणि या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी मिकी घाई। मिकी, जर आपण बघितलं तर पुण्यामध्ये अतिशय धक्कादायक हा प्रकार घडलेला आहे। खरं तर ही जी भूतानची मुलगी आहे 27 वर्षीय, ती नोकरीनिमित्ताने कामानिमित्ताने पुण्यात आलेली होती। सुरुवातीला इथं आल्यानंतर तिला कुणी मदत करावी, अर्थात तिला कुठेतरी राहायला देखील जागा मिळावी, त्यामुळं अशा पद्धतीने हिला मदत करण्यात आली। मात्र तिथं राहिल्यानंतर ज्या पद्धतीने राष्ट्रवादीचा हा पदाधिकारी आहे, तो आता माजी पदाधिकारी आहे, खरं तर त्या ठिकाणी त्यांनी त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले। एवढंच काय तर इतर जे त्याचे मित्र आहेत त्यांना देखील त्या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि वारंवार वेगवेगळ्या गेले वर्षभरात तिच्यावर अशा पद्धतीने अत्याचार करण्यात आले, ज्यामध्ये काही वकील देखील आहेत आणि वेगवेगळे लोक या ठिकाणी येत होते। अशा 7 जणांना आतापर्यंत पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे, त्यांना अटक देखील करण्यात आलेली आहे। आणखीन 2 आरोपी यामध्ये फरार आहे। आता पोलीस या ठिकाणी असा शोध घेते की या बंगल्यामध्ये जिथं हा सगळा प्रकार सुरू होता तिथं आणखीन काही मुलींना आणलं जात होतं का, अशाच गरजू मुलींना तिथं आणून अशा पद्धतीने त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले जात होते का, हे पाहिलं जात आहे। मात्र हे अतिशय धक्कादायक प्रकार आहे, कारण हे मोठे लोक आहेत, पैसेवाले आहेत, ज्या पद्धतीने वेगवेगळ्या पार्टीज मध्ये देखील या मुलींना त्या ठिकाणी घेऊन जात होते आणि त्या ठिकाणी देखील अशाच पद्धतीने त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले जात होते। कारण हे बाहेरून आलेले आहेत, भूतानवरून आलेले आहे, तिला इथली भाषा देखील स्पष्ट येत नाही। खरंय मिकी, या धक्कादायक प्रकारानंतर आता पोलिसांकडून पुढील काय कारवाई केली जाते याकडे आपलं लक्ष असेलच। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आणि या संदर्भात पोलिसांनी काय म्हटलंय आपण पाहूयात। वेगवेगळ्या वेळात वेगवेगळे त्याच्या मित्रमंडळीचे जे इतर त्याचे साथीदार आहे त्यांनी ते विक्टिमवर लैंगिक अत्याचार केलेला आहे। यामध्ये एकूण शंतनू कुकडे सोबत 8 जण इतर आहे, एकूण 9 आरोपी आहे। त्या 9 आरोपीमधून जे 7 आरोपी आहे ते ऑलरेडी अटक करण्यात आलेले आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।